नमस्कार मंडळी. तर कसं आहे माहिती आहे का, आपल्या शेतामध्ये मुगाच्या शेंगा लावल्या. तर मुगाच्या शेंगा खायला आलं तर बघा किती मस्त शेंगा आहेत मुगाच्या. तर बघा तुम्ही नक्कीच बघा किती मस्त शेंगा आहेत पहा. आणि म्हणजे खायला पण निभल्यात आणि म्हणलं खायला घ्यावा 2-4 तोडावा. तर बघा हे किती मस्त शेंगा वाटायला आणि ताज्या ताज्या शेंगा. म्हणजे खूपच दिवस झाले मुगाच्या शेंगा खाल्ल्या पण नव्हत्या. आणि आता मस्तपैकी मुगाच्या शेंगा म्हणजे जेवण करायचं, ते जेवणाला सुट्टी झाली, जेवण करताना मुगाच्या शेंगा खायच्या. आता चला तुम्हाला पूर्ण मुगाचं झाड कसं आहे, म्हणजे तुमच्या इकडे काय म्हणते तर माहीत नाही, पण आमच्या इकडे मुगाच्या शेंगा म्हणतात. तर चला तुम्हाला पूर्ण झाड दाखवते. बघा किती मस्त मुगाच्या शेंगाचं. तर बघा हे पण किती मस्त शेंगाने बघा हे पा, हे किती मस्त शेंगा आल्या. खूपच छान शेंगा आल्या. आणि म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जास्त इकडं मुगाच्या शेंगा म्हणजे लावित नाही. तर कशामुळे माहिती आहे का, डुकरं इकडे खूपच डुकरं येतात आणि डुकरं मुगाच्या शेंगा पण खायला येतात. म्हणून काय आहे माहिती आहे का, कमी मूग लावला. बरं कुठं आहे, बरं. तर बघा हे पण शेंगा किती मस्त आले. तर बघा हे पण कसं आहे माहिती आहे का, डुकरानं खूपच तोडले. तर बघा हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, वातावरण म्हणजे यंदा पावसाचं वातावरण छान आहे म्हणून मुगाच्या शेंगा लागल्या. तर बघा किती मस्त वाटायला मुगाच्या शेंगा. तर तुम्ही नक्कीच बघा. तर बघा एका झाडाला किती मस्त पण लागलेत. बघा हे किती छान लागलेत मुगाच्या शेंगा, खूपच छान लागल्या. तर बघा तुम्ही पण नक्कीच आमच्या शेतामध्ये मुगाच्या शेंगा खायला या. चला बायका जेवायला बसणार आहेत. आणि माहिती आहे का, विहिरीला पाणी काढायला जायचं आहे म्हणून तिथं पिवळा कॅन कुठं ठेवलेला आहे. तर मला पिवळा कॅन आणायचा आहे. बस झाले आता मुगाच्या शेंगा कुठं ठेवलेला आहे कॅन. तिथं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आज कापसाची फवारणी पण केली. आणि काय आहे माहिती आहे का, ते कॅन नेलेलं आहे तिथं पाण्याचा. तर कॅन आणायचं आहे पाणी प्यायला. म्हणजे काय होईल, विहिरीला पाणी शेंदायचं आहे आम्हाला. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मुगाच्या शेंगा कापसाच्या प्लॉटमध्ये लावल्यात आणि साईडला ऊस पण आहे. तर खूप भूक लागली. हे पाहायचं सकाळी पाणी चालू होतं, मोटर चालू होते. म्हणजे कसं आहे सकाळी कापून त्यामुळे काय करायचं माहिती आहे का, शेंगा धुवून खायच्या. म्हणजे कशामुळे माहिती आहे का, तर बघा इथं खूप पाणी साचलेलं आहे. मी थोडेसे हात पण धुते. तर बघा हे शेंगा आहेत का, हे शेंगा धुवून खावा लागतात. कशामुळे माहिती आहे का, या शेंगा फवारल्या येतात. तर मी धुते पाण्यामध्ये. बघा हे आता धुवून खावा लागतात. जेवण करताना शेंगा खायच्या मुगाच्या.